नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा शेतकरी बांधवांना येणार की नाही जाणून घेऊया. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत आणि का हप्ता रुकत आहे आणि 20वा हप्ता येणार की नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एकंदरीत मित्रांनो, कोणाला पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे. ही योजना पीएम किसान योजना ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे थेट आधार संलग्न बँकेमध्ये देण्यात येत असतात. आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. आधारशी संलग्न बँकेमध्ये हे पैसे येत असतात, कारण की आधार कार्डला थेट बँक लिंक आहे. त्याच बँकेमध्ये हे डीबीटी मार्फत की हे जो शब्द डीबीटी आहे हे महत्त्वाचा आहे. आधार संलग्न बँक म्हणजे बँक सेविंग स्टेटस आपलं यश असणं फार महत्त्वाचं आहे. ही पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार सेविंग स्टेटस यश असणं पण महत्त्वाचं ठरणार आहे. आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत ते जाणून घेण्या अगोदर पीएम किसान महासन्मान निधी योजनेची तुम्ही जी नाव आहे, तुमचं जे स्टेटस आहे ते तपासण्यासाठी आपण अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तिथे तुम्ही जाऊन अधिकृत जी आपण स्टेटस आहे ते तुम्ही काढू शकता. आता कोणत्या शेतकरी बांधवांना नेमका हप्ता मिळणार आहे जाणून घेऊ. तर कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत ते जाणून घेऊ. तर ई-केवायसी पूर्ण झालेली आहे आणि बँक खात्याचे आधार संलग्न आहे, त्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत, म्हणजे हप्ता येणार आहे. दुसरं म्हणजे नोंदणीनंतर जर कागदपत्रे अपूर्ण असतील तर तुमचा पैसा येणार नाहीत. तर खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष तसेच कोणतेही घटनात्मक पद भूषवणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, हे सर्वांना माहिती आहे. ही अट आहे. दुसरं म्हणजे जे शेतकरी आयकर भरतात म्हणजे इन्कम टॅक्स भरतात त्यांना हप्ता मिळणार नाही. आणि जमिनीचे धारक म्हणजे जमीन त्यांच्या नावावर नाही त्यांना सुद्धा या हप्ता मिळणार नाही. 20व्या हप्त्यासंदर्भात ही महत्त्वाची बातमी होती. आता शेतकरी बांधवांना 20वा हप्ता थेट जमा करण्यात येणार आहे. कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊ नका मित्रांनो, 20वा हप्ता हे येणारच आहे. तर व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू